सगळ्यांना नमस्कार. मी प्रिया. सगळ्यात आधी सगळ्यांना ॲडव्हान्स हॅपी क्रिसमस. आजच्या या व्हिडिओमध्ये क्रिसमस स्पेशल प्लम केकला घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशाप्रकारे तयार केला जातो ते आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये परफेक्ट मेजरमेंटसोबत एकदम बेकरी स्टाईल, सॉफ्ट, स्पॉन्जी आणि खूपच टेस्टी आणि टिप्ससोबत सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग वेळ न घेता प्लम केकची रेसिपीला सुरुवात करूया. प्लम केक बनवण्यासाठी सुरुवातीला एका बाउलमध्ये 1.25 कप द्राक्षांचा रस घ्यायचा आहे. जर द्राक्षांचा रस हे अवेलेबल नसेल तर इथे आपण 1.25 कपपर्यंत संत्र्याचा रससुद्धा वापरू शकतो. द्राक्षांचा रस वापरल्यामुळे प्लम केकमध्ये जे टेस्ट मिळते सेम टेस्ट आपल्याला या केकमध्ये मिळणार. 1.25 कप द्राक्षांचा रस यामध्ये घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घालायचं आहे. तर यामध्ये 1 चमचा काळी मनुका, 1 चमचा आपण जे रेग्युलर वापरतो ती मनुका, 1 चमचापर्यंत बदामाचे तुकडे, 1 चमचा खरबुजाचे बिया, 2 चमचे खजूर कट करून यामध्ये घालायचा आहे, 2 चमचे काजूचे तुकडे, 2 चमचा तुटी फ्रुटी आणि 2 चमचे चेरी घालायचा आहे. हे सगळे ड्रायफ्रूट्स यामध्ये घातल्यानंतर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये घातलेले सगळे ड्रायफ्रूट्स हे आपल्याला इझिली मार्केटमध्ये मिळू शकतात आणि जर एखादी ड्रायफ्रूट जर मिळत नसेल तर ते तुम्ही इथे स्किप करून घेऊ शकता. आता या बाउलवरती झाकण लावून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर हे ड्रायफ्रूट्स या रसामध्ये कमीत कमी 4 तास किंवा वेळ असेल तर रात्रभर भिजवत ठेवले म्हणजे केकमध्ये छान सॉफ्ट आणि रसाळ लागते. तर यावरती झाकण लावून रात्रभरासाठी या बाउलला मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी द्राक्षांच्या रसामध्ये ड्रायफ्रूट्स हे चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत, सॉफ्ट असे तयार झालेले आहेत. आता या बाउलला बाजूला ठेवून द्यायचा आहे. दुसरीकडे गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि यामध्ये पाव वाटीपर्यंत साखर घालायचं आहे. साखर हे पॅनमध्ये टाकताना एकाच ठिकाणी न टाकता पॅनमध्ये पसरवून टाकायचं आहे, कारण या साखरेचा आपण कॅरमेल हे तयार करून घेणार आहोत. पॅनमध्ये साखर हे पसरवून घेतल्यानंतर गॅसची आच इथे कमी ते मध्यम आचेवर ठेवायचा आहे. साखर इथे हळूहळू विरघळणार आणि त्याचा कलर चेंज होणार. या ठिकाणी आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण बघू शकतो गुळासारखा कलर आलेला आहे. यापेक्षा जास्त डार्क कलर येऊ देऊ नये, नाहीतर कॅरमेल हे आपल्याला कडवट लागणार. तर असं कॅरमेल हे तयार करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत खूप गरम केलेलं पाणी घालायचं आहे. इथे आपल्याला गॅसची आच पूर्णपणे कमी करायचा आहे आणि यामध्ये पाणी घालताना थोडंसं सांभाळूनच यामध्ये पाणी घालायचं आहे. एकाच वेळी पाणी यामध्ये पूर्ण न टाकता थोडं थोडं करत यामध्ये पाणी हे टाकायचं आहे. आता कमी आचेवर 2 ते 3 मिनिटापर्यंत या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत हे पाणी देखील थोडंसं जवळ येणार. तर अशा प्रकारे तयार झाल्यानंतर गॅसची आच बंद करायचा आहे. आता तयार झालेल्या या कॅरमेल पाणीला ड्रायफ्रूट्स असलेल्या बाउलमध्ये टाकायचं आहे. तर प्लम केकला लागणारा फ्रूट मिक्स इथे तयार झालेला आहे. यामुळेच प्लम केकला सेम टेस्ट आणि टेक्स्चर येणार. तर अशा प्रकारे तयार केल्यानंतर आता या बाउलला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता दुसरीकडे मिक्सरच्या जारमध्ये पाव वाटीपर्यंत साखर घालायचं आहे. सोबतच यामध्ये 1 इंच दालचिनी, 1 वेलची, 2 लवंग, पाव इंच सुंठ आणि थोडंसं जायफळ घालायचं आहे. जायफळ इथे आपल्याला एकदम थोडंसंच घालायचं आहे. हे सगळे यामध्ये घातल्यानंतर यामध्ये पाव वाटीपर्यंत दही, अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त म्हणजेच 1/3 कप यामध्ये तेल टाकायचं आहे. इथे आपण तेलऐवजी बटरसुद्धा वापरू शकतो. आता हे सगळं मिक्सरमधून एकदम स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर हे तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एकदम क्रीमी टेक्स्चर हे तयार झाला पाहिजे. तर अशा प्रकारे मिक्सरमधून लावून घेतल्यानंतर आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता या भांड्यावरती चाळणी ठेवायचा आहे आणि यामध्ये 1 वाटीपर्यंत मैदा घालायचा आहे. सोबतच यामध्ये एकदम थोडंसं मीठ घालायचं आहे. 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 2 चमचा कोको पावडर घालायचं आहे. कोको पावडर यामध्ये टाकल्यामुळे प्लम केकला चॉकलेट फ्लेवर येणार. जर कोको पावडर असेल तर टाका, नाहीतर ती इथे स्किप करू शकतो. एकदा हे सगळं चाळून घेतल्यानंतर आता विस्करणे किंवा चमचेने एकाच डायरेक्शनमध्ये हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण जे सुरुवातीला फ्रूट मिक्स तयार करून ठेवले होते ते यामध्ये टाकायचं आहे आणि परत एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर प्लम केकसाठी अशा प्रकारे बॅटर हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता.
तर बॅटर इथे तयार झालेला आहे. आता या बॅटरला आपण बेक करून घेणार आहोत. बेक करण्यासाठी इथे मी केकचं टीन घेतली आहे. केक टीनला आपण तूप लावून घेणार आहोत. यामध्ये बटर पेपर ठेवायचा आहे आणि बटर पेपरला देखील तूप लावून घ्यायचं आहे. असं तयार करून घेतल्यानंतर यामध्ये बॅटर टाकायचं आहे. बॅटर टाकल्यानंतर या टीनला 1 ते 2दा टॅप करायचं आहे. आता यावरती आपण काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर या केक टीनला आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. बेक करण्यासाठी गॅसवरती एक जाडसर भांडं ठेवायचं आहे. यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि यावरती झाकण लावून 5 मिनिटापर्यंत मोठ्या गॅसवरती हे गरम करून घेणार आहोत. कढई हे चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे. केक टीनला या स्टँडवरती ठेवायचं आहे. आता यावरती झाकण लावून 25 मिनिटे मध्यम आचेवर आणि 25 मिनिटे कमी आचेवर आपण हे बेक करून घेणार आहोत. असं एकूण 50 मिनिटे केक बेक करण्यासाठी लागणार आहेत. पूर्ण 25 मिनिटानंतर यावरील झाकण काढून घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता केक हे अर्धवट बेक झालेला आहे. परत यावरती झाकण लावायचं आहे आणि गॅसची आच पूर्ण कमी करायचा आहे आणि परत 25 मिनिटापर्यंत आपण हे बेक करून घेणार आहोत. पूर्ण 50 मिनिटे झालेली आहेत. यावेळी झाकण काढून घ्यायचं आहे. केक हे आतपर्यंत बेक झाला आहे की नाही ते एकदा बघून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता केक हे चांगल्या प्रकारे आतपर्यंत बेक झालेला आहे. केक हे आतपर्यंत बेक होण्यासाठी कधीकधी 2 ते 3 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकते, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे अधूनमधून केकला चेक करत राहायचं आहे. आता या केकवरती झाकण किंवा कापड लावून ठेवायचं आहे आणि केकला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्यामुळे केक हे कडक न होता नरमच राहणार. केक हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता या केकला आपण डिमोल्ड करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता केकचे कडे हे सुटलेले आहे. यावरती झाकण ठेवून केक टीनला उलटा करायचा आहे आणि हळूवारपणे केक टीनला बाहेर काढून घ्यायचं आहे. आता या केकवरील बटर पेपर हे काढून घ्यायचा आहे. हे बघा किती सुंदर रंग आणि किती सॉफ्ट टेक्स्चर आहे. तर ड्रायफ्रूट्सनी भरलेला एकदम परफेक्ट होममेड प्लम केक तयार आहे. तर तुम्हीसुद्धा या क्रिसमसमध्ये अशा प्रकारे प्लम केक नक्की ट्राय करून बघा. तर हा प्लम केक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा सोप्या चविष्ट घरगुती रेसिपीसोबत. धन्यवाद.